आणि या नूतन वर्षाच्या विशेष उपासनेला पुन्हा एकदा आपल्या भक्तिगीताने आपण सुरुवात करूया. नमा परमंगला गौरव तुला. उभं असतानाच आज पुन्हा एक वार त्या प्रभू परमेश्वर देई बापाचा आभार मानूया. 2026 मध्ये आपण प्रवेश केलेला असताना आज या पहिल्याच दिवसाला जेव्हा देई बापाने आपणास संधी दिली की त्याच्या भक्ती मंदिरामध्ये आपण येऊ शकतो, त्याचा आभार मानूया. आभार मानूया मागील वर्षातील सर्व त्याच्या सहाय्यासाठी, दिलेल्या आरोग्यासाठी, त्याच्या सर्व उपकारांसाठी, त्याच्या सर्व आशीर्वादांसाठी, त्याच्या प्रीतीसाठी. आमच्या सर्व प्रकारच्या दिवसांमध्ये, आमच्या आनंदात, आमच्या दुःखात तो आमच्या सोबत आहे, जो आम्हास चालविणारा आहे, जो या 2026 मध्येही आम्हास या गोष्टीची खात्री देतो की तो आम्हाला एकटं कधी सोडणार नाही. आभार मानतो प्रभूचे. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो प्रभूचे. तू आणि केवळ तूच स्तुतीस पात्र आहेस. तूच आहेस ज्याने अवघी सृष्टी निर्माण केली. तूच आहेस ज्याने या भूतलावरती अद्भुते केलीस. तूच आहेस ज्याने आपल्या लोकांकरिता बलाढ्य राज्य नेस्तनाबूत केलेत. प्रभू तूच आहेस ज्याच्या विरोधात कोणालाही उभं राहता येत नाही. प्रभू केवळ तू आणि तूच आहेस. त्या तुला आम्ही धन्यवाद देतो, त्या तुझे मनापासून आभार मानतो प्रभू, तुझ्या सर्व प्रेमासाठी, प्रभू तुझ्या सर्व उपकारांसाठी, प्रभू देई बापा तुझ्या सर्व दयेसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. देई बापा हे 2026 या वर्षामध्ये तू आम्हास घेऊन आलास प्रभू परमेश्वर. देई बापा पुन्हा एक नवीन संधी तू आम्हास दिली आहे. आम्ही तुझं मनापासून आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही तुझी स्तुती करतो, तुला गौरवितो पवित्र देई बापा. आमची प्रार्थना आहे प्रभूची, आज जो सर्व वेळ आम्ही तुझ्या भक्ती मंदिरामध्ये असणार आहोत आम्हासाठी आशीर्वादाचा कर. पवित्र देई बापा तुझी उपस्थिती आमच्यामध्ये तू असू दे.
पैत देव बापा, ही तुझी कृपा आम्हावरती आहे. तू देव बापा आम्हास प्राप्त करून दिलेली ही धन्यता आहे, ज्याद्वारे आम्ही या ठिकाणी एकत्र येऊ शकतो. पैत देव बापा, आम्हावरती दया कर, आमची क्षमा कर, आमच्या चुकांची, आमच्या पापांची, आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर. आणि परमेश्वर देव बापा, आज पुन्हा एकदा तुझ्या उपस्थितीने पैत देव बापा आम्हा सर्वांना आशीर्वादित करीत असताना या संपूर्ण वर्षभराकरिता तू आज आम्हासोबत बोल, आमच्या मनाला ती खात्री दे. पैत देव बापा, ती बळकटी, ती शाश्वती दे प्रभू, ज्या खात्रीने आम्ही या 2026 मधला प्रवास आम्ही करणार आहोत प्रभूजी. पैत देव बापा, परमेश्वर देव बापाच्या भक्तीचा प्रत्येक भाग तुझ्या मेजासमोर येणं, पैत देव बाप्पा सर्व काही आम्ही तुझ्या हातांमध्ये समर्पित करीत आहोत. या सर्व वेळेमध्ये देव बाप्पा तुझं नियंत्रण आम्हा प्रत्येकावरती तू असू दे. आमची प्रार्थना आहे पवित्र देव बाप्पा, जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांचं सहाय्य कर. पैत देव बाप्पा, जी तुझी लेकरं आज बिछाण्यावर आहेत, दुखणाईत आहेत, जे आज येऊ शकत नाही प्रभू, अशांवरही तू दया कर. आमची प्रार्थना आहे प्रभू, हे 2026 आमच्या मंडळीतील सर्वांसाठी मोठ्या आशीर्वादाचं कर. तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. सर्वांना नवीन वर्ष खूप खूप सुखाचं जाव, आशीर्वादाचं जाव. हॅपी न्यू इयर. परमेश्वर देव जो आम्हास चालविणारा परमेश्वर आहे, आम्हासोबत राहणारा आहे. 2025 मध्ये तो आमच्या सोबत होता. आमची काळजी त्याने घेतली. आमच्या जीवनामधल्या सर्व प्रकारच्या चढ उतारांमध्ये तो आमच्या सोबत राहिला. त्याचं वचन आम्हाला या गोष्टीची खात्री देतं की या 2026 मध्येही, या नूतन वर्षामध्येही तो आम्हाबरोबर असणार आहे. कधी सोडणार नाही, कधीही तो आम्हाला टाकणार नाही. तर या 2026 मधल्या प्रत्येक दिवसाला तो आम्हा सोबत राहणारा आणि आमचं सहाय्य करणारा आमचा प्रभू परमेश्वर असणार आहे. आणि म्हणून त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले. उपासना संगीत 612 नंबरचं गीत आहे. यावेळेस आपण ते गाऊया आणि या गीताने प्रभू परमेश्वराला आभाररूपी यज्ञ आपण सादर करूया. वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले. वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले. बंधू भगिनीची सेवा करिता वर्ष एक गेले. बंधू भगिनीची सेवा करिता वर्ष एक गेले. वर्ष एक गेले, कारण हर्षाला झाले. वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले. ख्रिस्तपणाचे तेज पाडूनी दूरतमा नेले. ख्रिस्तपणाचे तेज पाडूनी दूरतमा नेले. दूरतमा नेले, कारण हर्षाला झाले. वर्ष नवे आले, कारण हर्षाला झाले. देवाजीचे राज या जगी वृद्धिगत केले. देवाजीचे राज या जगी वृद्धिगत केले. वृद्धिगत
नवे आले कारण हर्षाला झाले. माझी इच्छा प्रभूची द्वैत असे नुरले. माझी इच्छा प्रभूची द्वैत असे नुरले. द्वैत असे नुरले कारण हर्षाला झाले. वर्ष नवे आले कारण हर्षाला झाले. येथे तेथे आज उद्या हे एकतेस आले. येथे तेथे आज उद्या हे एकतेस आले. एकतेस आले कारण हर्षाला झाले. वर्ष नवे आले कारण हर्षाला झाले. ख्रिस्ताचा मज आस्तन पडही हे सुख अनुभविले. ख्रिस्ताचा मज आस्तन पडही हे सुख अनुभविले. हे सुख अनुभविले कारण हर्षाला झाले. वर्ष नवे आले कारण हर्षाला झाले. वर्ष नवे आले कारण हर्षाला झाले. टिळक जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे हे जे नूतन वर्ष आहे, हे जे नवीन वर्ष आहे, त्यांच्याकरिता ते का हर्षाचं आनंदाचं आहे या गीतामधून ते आम्हाला सांगतात. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे नवीन वर्ष का हर्षाचं आहे, का आनंदाचं आहे, याचं उत्तर आम्ही आमच्या स्वतःला काय देणार. टिळक त्यांचा आनंद, त्यांच्या हर्षाचं कारण या गीतामधून ते व्यक्त करतात. तुम्ही आणि मी आज का आनंदी आहोत, हे नूतन वर्ष, हे नवीन वर्ष जे आम्हास प्राप्त झालेलं आहे, हे आमच्याकरिता निश्चितच आनंदाचं आहे. परंतु या आनंदाचं कारण काय आहे याचं उत्तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये देता आलं पाहिजे. टिळक म्हणतात की बंधू भगिनींची सेवा करिता वर्ष एक गेले. परमेश्वराच्या सहाय्यासाठी ते आनंदी आहेत. बंधू भगिनींची सेवा करण्याची संधी मिळाली त्याकरिता टिळक आनंदी आहेत. प्रभू येशू ख्रिस्त जो या जगामध्ये आला, तो म्हणतो की तो सेवा करून घ्यावयास नव्हे तर कशासाठी आला, सेवा करावयास आला. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये सेवा करण्यासाठी आला. आणि जर आमचा प्रभू जर या जगामध्ये सेवा करण्यासाठी आलेला आहे तर तुम्ही आणि मी किती विशेष करून सेवेकरी असायला पाहिजे. ही सेवा विशेष करून बंधू भगिनींची जी सेवा आहे ही करण्याची संधी जी आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते. एक नूतन वर्ष देवाने आमच्या जीवनामध्ये एका संधीसारखं दिलेलं आहे की जी संधी आम्हाला साधून घ्यायची आहे. बंधू भगिनींची सेवा करणे ना, प्रभू म्हणतो जेव्हा तुम्ही माझ्या नावाने कोणाकरिता काही करता ते कोणासाठी केलेलं आहे, प्रभूसाठी केलेलं आहे. प्रभूच्या सेवेची आणखीन एक संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे. हे कारण कदाचित आम्हा सर्वांसाठी मोठ्या आनंदाचं असायला पाहिजे. हे 2026 यामध्ये पुन्हा एकदा माझ्या देवाने मला
त्याची सेवा करण्याची संधी दिलेली आहे, याबद्दल मी त्याचे मनापासून आभार मानायला पाहिजे, त्याच्या नावाला धन्यवाद द्यायला पाहिजे. एक स्तोत्र यावेळेस आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 103 मधून काही वचने मी आपणासाठी वाचत आहे आणि त्यामधून सुरुवातीची जी वचने आहेत, वचन 11 पर्यंत ती वाचत आहे. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो. तो तुझे सर्व रोग बरे करीतो. तो तुझा जीव विनाश गर्तेतून उद्धरितो. तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालितो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. जाचलेल्या सर्वांसाठी परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्ये करीतो. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजांना विदित केली. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. तो मंदक्रोध व दयामय आहे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही. त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. परमेश्वर देवबाप ही वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. उपकार स्तुतीचं स्तोत्र आहे आणि दावीद राजा या स्तोत्रामध्ये परमेश्वराचे आभार मानतो, त्याच्या नावाला धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो. परमेश्वर देव जो आमचे रोग बरे करणारा आहे, परमेश्वर देव जो आम्हाला विनाश गर्तेतून उद्धारणारा आहे, हा परमेश्वर देव जो आम्हाला उत्तम पदार्थांनी आमचं आयुष्य तृप्त करणारा परमेश्वर आहे, त्या परमेश्वराचा धन्यवाद या ठिकाणी स्तोत्रकर्ता करीत आहे. दावीद राजा ज्याने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या या अद्भुत गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे, हा दावीद राजा परमेश्वराचा धन्यवाद करतो, त्याच्या नावाला तो उंचावितो. आमच्याही जीवनामध्ये परमेश्वराचा धन्यवाद करण्यासाठी, आमच्याही जीवनामध्ये परमेश्वराचे उपकार स्तुती करण्यासाठी पुष्कळ काही आमच्या जीवनामध्ये आहे. तो म्हणतो की त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजांना विदित केली आहे. ज्या लोकांना परमेश्वर देवाने निवडलेलं आहे, त्या लोकांसमोर आणि त्या लोकांसाठी परमेश्वर देव आपली अद्भुत कृत्ये करणारा परमेश्वर आहे. एतवर मागील संपूर्ण वर्षभरामध्ये परमेश्वराने आम्हाकरिता त्या गोष्टी केलेल्या आहेत. या नवीन वर्षामध्ये देखील आम्ही परमेश्वराकडून अधिक मोठ्या आणि अद्भुत गोष्टींची अपेक्षा करू शकतो, कारण हा परमेश्वर देव आमचे विचार आणि आमच्या कल्पना यांपेक्षा कितीतरी अधिक मोठा उंच अशा प्रकारचा तो परमेश्वर आहे. हा परमेश्वर देव ज्याच्या दयेविषयी असं म्हटलेलं आहे की कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. या 2026 वर्षामध्ये आम्ही जर परमेश्वराच्या भयामध्ये चालणार आहोत, याची खात्री आम्हाला आहे की परमेश्वराची दया आम्हावरती असणार आहे. आणि कशी असणार आहे? पृथ्वीच्या वर आकाश जसं उंच आहे. लावून दाखवा बरं आकाशाला हात. कोणाचा हात पुरतो का? आकाश तर खूप दूर राहिलं. थोडंसं या वर जे दिसत आहे ना, याला हात लावून दाखवा बरं. कुठपर्यंत हात पुरेल आमचा? फार उडी मारल्यावरही परमेश्वराची दया तर पृथ्वीच्या वर आकाश जसं उंच आहे एवढी अगाध आहे. काय मोजमाप आम्ही त्याच्या दयेचं आम्ही करू शकतो प्रियांनो? ती त्याची अद्भुत दया जे त्याचं भय धरतात त्यांच्यावरती असते. आणि म्हणून जर परमेश्वराच्या दयेमध्ये राहायचं आहे, परमेश्वराच्या दयेमध्ये चालायचं आहे, तर परमेश्वराच्या भयामध्ये आम्हाला
चालावं लागेल. आणि या वर्षामध्ये आम्ही निश्चितच त्याकरिता स्वतःला परमेश्वरासमोर सादर करूया आणि परमेश्वराच्या दयेत, त्याच्या कृपेत, त्याच्या प्रीतीमध्ये आपण वाटचाल करूया. परमेश्वर देव ही वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करोत. पण आज या 2026च्या पहिल्या दिवशी सर्व मंडळीसाठी विशेष मध्यस्थी करूया. मध्यस्थी करत असतानाच 16 तारखेपासून जे सर्व कार्यक्रम आपले सुरू झालेत त्यामध्ये देवबापाने सहाय्य केलं, येथवर त्याची कृपा पुरवली, त्याबद्दल देखील त्याचा आभार मानूया. प्रभू परमेश्वर देव जो स्तुतीस पात्र परमेश्वर आहे त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आम्हाला जगामध्ये दिसून येतात. हा आनंद साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आम्हाला जगात दिसून येतात. परंतु ज्या लोकांना देवाने निवडलेलं आहे ते लोक धन्य आहेत, कारण ते जुन्या वर्षाला निरोप प्रभूच्या उपस्थितीमध्ये देतात आणि नवीन वर्षाचं स्वागतही ते प्रभूच्या उपस्थितीमध्ये करतात. आणि म्हणून नवीन वर्षाचा हा पहिला दिवस परमेश्वर देवबापाला आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ आपण सादर करणार आहोत. परमेश्वराची स्तुती करीत असताना, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देत असताना, मागील वर्षभरामध्ये परमेश्वराने जे आपल्यावरती उपकार केलेले आहेत त्या उपकारांचं स्मरण करून आम्हाला आमच्या ओठांचं स्तुतिरूपी फळ त्याला सादर करता येईल. या नवीन वर्षाकरिता जी आशा आम्ही परमेश्वरावरती ठेवलेली आहे, जो विश्वास आम्ही त्याच्यावरती ठेवलेला आहे, त्याप्रमाणे हा परमेश्वर आमच्याकरिता करणारा आहे, त्याकरिता देखील आम्ही त्याला आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ सादर करू शकतो. परमेश्वर देवबापाला स्तुतीचा यज्ञ आपण सादर करीत असताना यावेळेस क्वायर पुढं येईल आणि क्वायर बरोबर आपण या स्तुती आराधनेला आपल्या ओठांचं फळ प्रभूला द्यायला सादर करूया. हॅलो चेक. सर्वांना सलाम. प्रभूची स्तुती करूया या सुंदरशा वर्षासाठी आणि तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर. नवीन वर्ष आपल्या सर्वांना आशीर्वादाचं जाऊ. स्तोत्र वाचलं, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. आपण यावेळेस त्याचे सर्व उपकार स्मरूया. यावेळेस आपण लहानशी प्रार्थना करूया. आपले माना आपण झुकूया, लक्ष आपण प्रभूकडे लावूया, प्रार्थना करूया. देवपा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू, कारण तू महान आहेस. देवपा, तू आमच्यासोबत विश्वासू आहेस प्रभू, आमच्या सर्व गोष्टींमध्ये देवपा होतास. वर्षभर प्रभू तू आमचं सायन मदत केलं म्हणून तुझे आभार मानतो. ते नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभू. यावेळेस जी देवपा आराधना करणार आहोत, स्तुती करणार आहोत प्रभू, आम्हाला मदत तू कर देवपा. तुझ्या पवित्र आत्म्याने तू आम्हाला भर आणि केवळ देवपा तुझं गौरव आम्ही करू देवपा. असं होते. लहान प्रार्थना येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या गोड पवित्र नावाने मागतो म्हणतोय. आमेन आमेन. एवढा सर्वांना येणार असं गीत गाऊ. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. या या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. ख्रिस्ताचा त्या जगदूताराचा माझा येशूचा. ख्रिस्ताचा त्या जगदूताराचा माझा येशूचा. या हो या जय जयकार
राजा येशू जय बोला मुखाने राजा येशू जय बोला बोला राजा येशू जय बोला मुखाने राजा येशू जय बोला 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 राजा येशू जय बोला मुखाने राजा येशू जय बोला राजा येशू जय बोला मुखाने राजा येशू जय बोला 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 बोला राजा येशू जय बोला मुखाने राजा येशू जय बोला बोला राजा येशू जय बोला मुखाने राजा येशू जय बोला हाताने ताळी मुखाने जय प्रेमाने बोला ख्रिस्ता जय हाताने ताळी मुखाने जय प्रेमाने बोला ख्रिस्ता जय प्रेमाने बोला ख्रिस्ता जय प्रेमाने बोला ख्रिस्ता जय अरे प्रेमाने बोला ख्रिस्ता जय 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 हाताने ताळी मुखाने जय प्रेमाने बोला ख्रिस्ता जय हाताने ताळी मुखाने जय प्रेमाने बोला ख्रिस्ता जय नाम 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 येशू तारकाचे ओ नाम 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 येशू तारकाचे 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 नाम 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 येशू तारकाचे नाम ओ नाम 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 येशू तारकाचे नाम 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 येशू तारकाचे नाम ओ नाम 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 येशू तारकाचे नाम बोला ख्रिस्त महाराज की जय बोला ख्रिस्त महाराज की जय बोला ख्रिस्त महाराज की हालेलुया हालेलुया देवाची स्तुती करूया आपल्या सर्वांना अजून येणारचं गीत आपण म्हणूया येशूची प्रीती लय भारी येशूची सामर्थ्य लय भारी येशूची प्रीती लय भारी येशूची प्रीती लय भारी ओ येशूची प्रीती लय भारी येशूची प्रीती लय भारी बोला ख्रिस्त महाराज की जय ओ बोला ख्रिस्त महाराज की जय बोला 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 सारे बोला 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 बोला ख्रिस्त महाराज की जय तो बोला ख्रिस्त महाराज की जय येशूची कृपा लय भारी येशूची शांती लय भारी येशूची शांती लय भारी येशूची शांती लय भारी ओ बोला ख्रिस्त महाराज की जय बोला ख्रिस्त महाराज की जय बोला 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 सारे
विनंती करतो आपण सर्व उभं राहूया. पुन्हा इकडे हे गीत गाऊया, एक शेवटचं कडवं. ऍक्शन करतील का आपल्याला? येशूची प्रीती लय भारी, लय भारी. ठीक आहे, प्रभूच्या आनंदात आपण आहोत, प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण आहोत. प्रभूच्या उपस्थितीमध्ये आनंद आहे, शांती आहे, मोकळीकता आहे. पुन्हा म्हणूया, ठीक आहे. येशूचे सामर्थ्य लय भारी, लय भारी. येशूचे आरोग्य लय भारी. येशूचे सामर्थ्य लय भारी, लय भारी, लय भारी. येशूचे सामर्थ्य लय भारी, लय भारी, लय भारी. येशूचे आरोग्य लय भारी, लय भारी, लय भारी. येशूचे आरोग्य लय भारी, लय भारी, लय भारी. बोला ख्रिस्त महाराज की जय. बोला ख्रिस्त महाराज की जय. बोला 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 सारे बोला. बोला 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 सारे बोला. बोला 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 सारे बोला. बोला 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 सारे बोला. तो बोला ख्रिस्त महाराज की जय. तो बोला ख्रिस्त महाराज की जय. बोला ख्रिस्त महाराज की जय. तो बोला ख्रिस्त महाराज की जय. देवाला गौरव असो, स्तुती असो. आपला परमेश्वर जिवंत आहे. आपण कालच भरपूर साक्ष ऐकले आणि प्रभू अजून आताही काम करतोय त्याच्या लेकरांच्या जीवनात. त्याची स्तुती करूया. आपला खुदा तो जिवंत आहे. गीत म्हणूया, जिंदा खुदा है हमारा. चांद सूरज की प्रस्तिश हम नहीं करते, दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते. चांद सूरज की प्रस्तिश हम नहीं करते, दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते. जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा. चांद सूरज की प्रस्तिश हम नहीं करते, दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते. क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा. खुशखबरी फैलाएंगे, रूह में बढ़ते जाएंगे. खुशखबरी फैलाएंगे, रूह में बढ़ते जाएंगे. कोई सब इंसानों को पास छू के लाएंगे, कोई सब इंसानों को पास छू के लाएंगे, पास छू के लाएंगे. शैतानों के तूफानों से हम नहीं डरते. शैतानों के तूफानों से हम नहीं डरते, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा
बोलो जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। जब सितारिश होती है, रूह की बारिश होती है। जब सितारिश होती है, रूह की बारिश होती है। यीशु तेरी हुजूरी में रूह की जुम्बिश होती है। यीशु तेरी हुजूरी में रूह की जुम्बिश होती है, रूह की जुम्बिश होती है। तेरे कुव्वत से खाली हम नहीं रहते, तेरी कुव्वत से खाली हम नहीं रहते। क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। एवढीच प्रार्थना करूया, आपले मान आपण झुकूया. हो प्रभू, तू आमचा जिवंत परमेश्वर आहे. देवा, या हा पुढील वर्ष देवा तुझ्या हातात दिलं देवा. कोणत्याही गोष्टीला आम्ही भिणार नाही प्रभू, कारण तू आमच्या सोबत असणार आहे प्रभू. तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो देवा. ही स्तुतीची वेदी देवा आम्ही तुला अर्पण करतो प्रभू. सर्व येणारे गीते आराधना प्रभू आम्ही तुला समर्पित करतो आणि त्याच्याद्वारे तुझं गौरव करून घे प्रभू. संपूर्ण वेळ तुझ्या हातात देऊन लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्त माताच्या गोड पवित्र नावाने मागतो म्हणतोय, आमेन. त्याच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वजण उभं राहूया आणि ज्या प्रकारे गीत करता म्हणतो की माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, यावेळेस आपलं सर्व लक्ष त्या प्रभू परमेश्वराकडे आपण लावूया. त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण तो स्तुतीस पात्र आहे. आजचा हा दिवस, हे नवीन वर्ष त्याने आपल्या जीवनाला दिलेलं आहे. आम्ही बाळाचं समर्पण केलेलं आहे, आम्ही आमच्या स्वतःचं देखील समर्पण केलेलं आहे. या पुन्हा नव्याने आज त्या प्रभूला आपण म्हणूया, प्रभू मी या ठिकाणी आहे. या 2026 मध्ये माझ्या जीवनाचा उपयोग तू करून घे. हे माझं जीवन हे तुझ्या स्तुतीचं पात्र होऊ दे. माझ्या जीवनामधून तुझ्या करिता स्तुतीचा यज्ञ हा निरंतर असू दे. आज त्या प्रभू परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये उभं असताना जर आम्ही त्याच्याकडे पाहतो, आमचं लक्ष जर आम्ही त्याच्याकडे लावतो, प्रियांनो, त्याची अद्भुत शांती, त्याची अद्भुत प्रीती, तो त्याचा स्वर्गीय आनंद पुन्हा एकदा आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवू शकतो. त्या परमेश्वराला म्हणूया, प्रभू हे माझं मातीचं भांड जे तू घडविलेलं आहे, ये आणि यातून तुझी स्तुती होऊ दे, तुझं गौरव तू होऊ दे. आज प्रभूला या सर्व स्तुतीचा, या सर्व आराधनेचा यज्ञ आपण त्याला सादर करूया. हो तेरी स्तुती और आराधना, हे गीत जे आपल्या सर्वांना येतं, या गीताच्या द्वारे आज सर्व गौरव त्या प्रभूला आपण देऊया. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना. महिमा से तेरी तूने जगह को भर. त्याला म्हणूया, तुला करायचं ते आमच्या जीवनात कर. तू चाहे तू यहाँ पे कर. हालेलुया, 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 हालेलुया.
छोड़ कोई प्रभु है ही नहीं। घुटने बैठे हूँ बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा खुदा। हालेलुया, 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 थँक्यू जीसस. आमचं शरीर त्याचा हे त्याने घडवलेलं आहे. त्याला हवा त्याचा उपयोग त्याला करता येतो. त्याच्या बहुमोल रक्ताने विकत घेतलेले आपण आहोत. थँक्यू जीसस. अंधेरों में तू रोशनी, आमचं मार्गदर्शन करणारा आमचा प्रकाश तू तोच ही आहे. मंजिल, तू रास्ता भी है, तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी। अंधेरों अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल, तू रास्ता भी है, तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी। हालेलुया, Yes, God. तुलाच धन्यवाद. हालेलुया, होय प्रभू, केवळ तुलाच धन्यवाद. मात्र परमेश्वर आहे. तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, अब है पूरा यकीन, तुझसा कोई नहीं। थँक्यू जीसस. होय प्रभूजी, कोणीच नाही देव बापा, केवळ आणि केवळ तूच आहे. तू एकच ज्याने अवघी सृष्टी निर्माण केली. तू एकच आहे ज्याने मनुष्याला आपल्या प्रतिरूपात निर्माण केले. प्रभू, तू एकच आहे ज्याचं नाव सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत स्तवनीय आहे. प्रभू, तू एकच आहे. होय पवित्र देव बापा, तुलाच सर्व गौरव, प्रभू तुलाच सर्व सन्मान आज आम्ही देत आहोत. होय परमेश्वर देव बापा, आमच्या ओठांचं स्तुतिरूपी फळ आम्ही तुलाच सादर करतो प्रभू. होय पवित्र देव बापा, परमेश्वर देव बापा, तुझ्या उपस्थितीसाठी आणि परमेश्वर देव बापा, तुझ्या लेकरांना जो मोठा आनंद तू देत आहेस, जी मोठी शांती तू देत आहेस, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो प्रभू देव बापा. या समय जेव्हा आम्ही तुझं वचन वाचणार आहोत, या समय जेव्हा आम्ही तुझ्या वचनांवरती मनन करणार आहोत, पवित्र देव बापा, ते देखील आम्हासाठी आशीर्वादाचं कर. या नवीन वर्षाकरिता पवित्र देव बापा, तू आम्हासोबत बोल आणि परमेश्वर देव बापा, केवळ आणि केवळ तुझं आणि तुझं गौरव तू करून घे प्रभूची. होय पवित्र देव बापा, हा सर्व स्तुतीचा यज्ञ आम्ही तुला सादर करीत. हे प्रार्थना आमचा प्रवेश याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. बसूया आपण. वर्षाचा पहिला दिवस आहे. परमेश्वराच्या समक्षतेमध्ये, त्याच्या उपस्थितीमध्ये आपण आहोत आणि आज परमेश्वर देव आम्हासोबत काय बोलू इच्छितो ते समजण्याचा प्रयत्न आपण करूया. परमेश्वर देव बापाचं वचन तेच आहे, परंतु ते प्रत्येक वेळेस आम्हासोबत नव्याने बोलणारा आहे.
कोणीही काहीतरी नवीन पुष्कळदा आम्ही हे ऐकण्याचा प्रयत्न करत असतो किंवा आम्ही हे शोधण्याचा प्रयत्न करत असतो की नवीन काय काय आम्हाला वेगळं ऐकायला भेटेल किंवा आम्हाला काय नवीन ऐकायला भेटेल. ह्या अपेक्षेने किंवा या मनस्थितीने परमेश्वराचं वचन ऐकण्यापेक्षा आज परमेश्वर देव माझ्यासोबत काय बोलणार आहे ह्या प्रकारे परमेश्वराचं वचन ऐकणे हे आमच्यासाठी अधिक आशीर्वादाचं आहे. मी जे बोललो ते समजलं का? कारण मला नव्हतं माहित मी काय बोलणार आहे. ही वास्तविकता आहे की देवबापाचं वचन आम्ही ऐकत असताना आम्हाला वाटतं की आज काहीतरी वेगळं असेल, आज काहीतरी नवीन असेल. आज देवबापाचं वचन जे एवढं खोल आहे त्याच्या खोलीमध्ये उतरून काहीतरी आम्हाला आश्चर्यचकित करेल किंवा काहीतरी आमच्यासाठी नवीन आम्ही ऐकण्याच्या प्रयत्नात असतो. परंतु प्रियांनो, आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे की आज जेव्हा मी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आहे, परमेश्वर देव माझ्याशी काय बोलू इच्छितो ह्या मनस्थितीने आम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येणं किंवा या मनस्थितीने परमेश्वराचं वचन आम्ही ऐकणं हे आमच्यासाठी फार आशीर्वादाचं आहे. परमेश्वर देव हा आमच्यासोबत बोलणारा आहे हे अगदी स्पष्ट आहे. परमेश्वर देवाला आमच्या बरोबर सहभागिता संगती करायला आवडते आणि मग ज्या ठिकाणी सहभागिता आहे, ज्या ठिकाणी दोन व्यक्ती एकत्र येतात, त्या ठिकाणी जे संभाषण आहे, जे कम्युनिकेशन आहे, ते दोन्ही पण बाजूनी होणं फार महत्वाचं आहे. जर ते कुठल्या तरी एकाच बाजूने सुरू असलं ना, तर ते जे नातं ज्या प्रकारे बिल्ड व्हायला पाहिजे, ज्या प्रकारे ते घडायला पाहिजे, ज्या प्रकारे ते मजबूत व्हायला पाहिजे, पुष्कळदा ते होत नाही. पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये ही अडचण आम्हाला दिसून येते की आम्ही परमेश्वर देवबापासोबत बोलतो 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 बोलतो, आम्ही परमेश्वराचं किती ऐकतो, आम्ही ते किती समजतो आणि ते आम्ही किती आचरणामध्ये आणतो हे जास्त महत्वाचं आहे. 2025 मध्ये आम्ही परमेश्वरासोबत किती बोललो, आम्ही किती प्रार्थना केल्यात, आम्ही किती विनंत्या त्याला सादर केल्यात याचा विचार करा. आणि त्याच वेळेला मी परमेश्वराचं किती ऐकलं, मी ते किती समजलं, मला ते किती समजलं आणि मी ते माझ्या आचरणात किती आणलं याचाही विचार करा. आम्हाला काय आमच्या जीवनाचं काय आम्हाला दिसून येतं त्या ठिकाणी. मागच्या वर्षामध्ये तुम्हाला असं कुठं जाणवतं का की मी माझ्या जीवनामध्ये ही चूक करत होतो, देवबाप माझ्या बरोबर त्याच्या वचनांच्या माध्यमातून बोलला, परमेश्वर देवाचा आत्मा माझ्यासोबत बोलला, माझ्या आत्म्यामध्ये त्याने मला या गोष्टीची जाणीव करून दिली, मला त्याने त्यापासून वेगळं होण्याकरिता सांगितलं आणि मी ते केलं. असा अनुभव आमच्या जीवनामध्ये आहे काय? किंवा मग आम्ही अशा पायरीवरती आलेला आहोत की आता आणखीन पुढे जाता येत नाही किंवा आणखीन आमच्या जीवनामध्ये शुद्धीकरणाची, पवित्रीकरणाची आता गरजच उरलेली नाही, आता आम्ही परफेक्ट झालेला आहोत, परिपूर्ण आम्ही झालेला आहोत. आम्ही अशा स्थितीत आहोत काय? अशा परिस्थितीमध्ये, अशा अवस्थेमध्ये आम्ही पोहोचलोत काय? जर नाही तर मग आमच्या जीवनामध्ये हे नेहमी असायला पाहिजे की देवबापाचं आम्ही ऐकावं, आमची सुधारणूक त्या ठिकाणी केल्या जावी, आमच्या आचरणामध्ये ते दिसून यावं. 2026 मध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि या 2026 मध्ये आमच्या काय योजना आहेत, काय विचार आमचे आहेत, थोडंसं आपल्या मनामध्ये काही सेकंद आपण याचा विचार करूया की
2026 करिता माझ्या मनामध्ये काय आहे, काय विचार माझे आहेत, काय योजना माझ्या आहेत, काय माझं प्लॅनिंग आहे, माझ्या वैयक्तिक जीवनाला घेऊन, माझ्या कौटुंबिक जीवनाला घेऊन, माझ्या लेकरांना घेऊन, माझ्या मंडळीला घेऊन आमचे काय विचार आहेत, काय प्लॅनिंग आमचं आहे. केला विचार सगळ्यांनी मनामध्ये? हा विचार करणं फार महत्वाचं होतं, कारण हा विचार जो तुम्ही या वेळेला तुमच्या मनामध्ये केलेला आहे, जे प्लॅनिंग तुम्ही 2026 करिता केलेलं आहे, ज्या योजना तुम्ही आखलेल्या आहेत, आज कदाचित परमेश्वर देवबापाचं वचन आम्ही ऐकत असताना तो आम्हाला त्याच ठिकाणी कदाचित आम्हाला तो त्या ठिकाणी बोट ठेवण्याचा कदाचित त्याचा प्रयत्न असेल, किंवा त्या ठिकाणी तो आमची सुधारणूक कदाचित त्या ठिकाणी तो करेल. आणि म्हणून मित्रांनो, आज परमेश्वर देवबापाचं जे वचन आहे ते फार सहज, साधं आणि सोप्या पद्धतीने आपल्याकडे येणार आहे. कलसेकरास पत्र अध्याय 3 आणि वचन 1 ते 17 पर्यंतची ही सर्व वचने या ठिकाणी आपण वाचणार आहोत. मी कमी बोलेल, परंतु देवबापाचं वचन जे आम्ही वाचत आहोत ना, हे वचनच इतकं अद्भुत आहे, ते इतकं सोपं आणि इतकं स्पष्ट आहे की ते आम्ही ऐकत असतानाच आजचा जो संदेश आहे, आजचं जे देवबापाचं वचन आहे ते तुमच्या मनापर्यंत पोहोचेल. कलसेकरास पत्र अध्याय 3 वचन 1 पासून मी तुमच्यासाठी वाचत आहे. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल, तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ, याला मूर्तीपूजा म्हणावे, हे जीवे मारा. त्यामुळे देवाचा कोप होतो. तुम्हीही पूर्वी त्या वासनांमध्ये जगत होता, तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे हे सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे. यात हेलेनी व यहुदी, सुनता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुती, दास व स्वतंत्र हा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वात आहे. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे घराणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो.
परस्परास सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. परमेश्वर देवबाप ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करोत. आमचं मन होतं, आम्ही वचन मनापासून ऐकलं. तुम्हाला माहिती आहे की एवढा मोठा शास्त्रभाग सहसा आपण वाचत नाही, परंतु आज आपण तो मुद्दामून वाचलेला आहे. कारण ही वचने इतकी स्पष्ट आहेत की परमेश्वर देव आमच्याकडून काय अपेक्षा करतो हे कोणीतरी आणखीन यातून स्पष्ट करून सांगण्याची गरज उरत नाही. ही 17 वचने वाचत असताना आपण काय करत होतो माहितीये? आपण एकदा तपासून पाहत होतो ना. आम्ही प्रवासाला निघत असतो. प्रवासाला निघत असताना काय केलं जातं? एकदा सगळं चेक केलं जातं ना. जर आपण आपल्या स्वतःच्या गाडीने जात आहोत तर गाडीची कंडिशन आहे का चांगली त्या प्रवासाकरिता? आम्ही जी पॅकिंग केलेली आहे ती व्यवस्थित झालेली आहे का? सगळं सामान गाडीमध्ये ठेवल्या गेलेलं आहे काय? आम्ही काय करतो? सर्व गोष्टी एकदा पुन्हा तपासून पाहतो, सगळं काही व्यवस्थित आहे काय. आणि मग तपासून झाल्यानंतर, आमची खात्री झाल्यानंतर आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करतो. 2026 मध्ये आपण आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना ही वचने आम्हाला खात्री करून देणारी आहेत, आम्हाला परीक्षण करण्याकरिता मदत करणारी आहे. सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत का हे तपासण्याकरिता मदत करणारी आहेत. आजचा विषय आपला आहे ख्रिस्ती जीवन. आजचा विषय आहे आपला ख्रिस्ती जीवन. तुम्ही म्हणाल, पाळक साहेब आज काय बोलताय तुम्ही? हे ख्रिस्ती जीवन 2025 पर्यंत आम्ही ख्रिस्ती जीवनच जगत आलेला आहोत. 2026 मध्ये आम्ही ख्रिस्ती जीवनच जगणार आहोत. होय, आम्ही ख्रिस्ती जीवन जगणार आहोत, परंतु ख्रिस्ती जीवन नेमकं काय आहे हे पुन्हा एकदा हा 2026 मधला प्रवास सुरू करत असताना स्वतःला त्याची जाणीव करून देणे हे आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. ख्रिस्ती जीवन काय आहे? 2025 पर्यंत मी ख्रिस्ती जीवन जगत आलो ते बरोबर आहे का? किंवा मी त्यामध्ये कुठं कमी पडलो का? मी कुठं त्या ठिकाणी कमी आहे का? मला त्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे का? मला काही सुधारणूक करण्याची गरज आहे का? याचं परीक्षण करणं महत्वाचं आहे. आम्हाला माहिती आहे, जेव्हा प्रवास करत असताना छोट्या छोट्या गोष्टींकडेही जेव्हा दुर्लक्ष केल्या जातं ना, साधा आणि सोपा प्रवास देखील कधी कधी फार मोठ्या अडचणीचा होऊन जातो ना. गाडी चालत असताना एखादा नट, एखादी छोटीशी गोष्ट जरी तिच्या जागेवर बरोबर नसली तर मग प्रवासामध्ये केवढी मोठी अडचण निर्माण होते हे आम्हाला माहीत आहे. हे आम्हाला माहीत आहे प्रियांनो. दुर्लक्ष करणे हे पुष्कळदा आमच्यासाठी मोठ्या अडचणीचं कारण बनत असतं. आणि म्हणून हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये जेव्हा 2026 मध्ये आमच्या ख्रिस्ती जीवनाचा प्रवास आम्ही करीत आहोत, आम्ही स्वतःला पुन्हा एकदा या गोष्टीची जाणीव करून देऊया, पुन्हा एकदा आपल्या स्वतःची खात्री करून घेऊया की होय, हेच ख्रिस्ती जीवन आहे जे परमेश्वर देव माझ्याकडून अपेक्षित करतो, जे परमेश्वर देव मला सांगू इच्छितो, ज्याप्रमाणे मी करावं म्हणून देव बापाची इच्छा आहे.
आणि म्हणून प्रियांनो, एक योग्य आणि प्रभावी ख्रिस्ती जीवन जगण्याकरिता आजचं हे परीक्षण 2026च्या प्रवासाकरिता मोठ्या आशीर्वादाचं आम्हासाठी असेल. मग ख्रिस्ती जीवन काय आहे या प्रश्नाचं उत्तर आम्ही देत असताना प्रियांनो, आम्हाला या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या प्रकारे आम्ही देऊ शकतो. बरं, म्हणजे मी जे तुम्हाला सांगतोय तेच एक अशा प्रकारे नाही, परंतु या माध्यमातून आम्ही समजून घेऊ शकतो की ख्रिस्ती जीवन काय आहे. त्याच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स किंवा वेगवेगळ्या व्याख्या आम्हाला करता येतील. परंतु आजच्या दिवसासाठी, आजच्या प्रसंगासाठी, या 2026 साठी ख्रिस्ती जीवन काय आहे हा प्रश्न जेव्हा मी करतो त्यावेळेस प्रियांनो, त्याचं उत्तर आमच्याकरिता हे आहे की ख्रिस्ती जीवन हे वरील गोष्टींकडं मन लावणारं आहे. पृथ्वीवरील गोष्टींकडं काय आहे? ख्रिस्ती जीवन वरील गोष्टींकडं मन लावणारं आहे, पृथ्वीवरील गोष्टींकडं नाही. वरील गोष्टींकडं म्हणजे कुठं आता वर पाहायचं का? वरील गोष्टींकडं म्हणजे नेमकं कुठं? वरील गोष्टींकडं मन लावायचं. काय दिसतं? आभाळात काय दिसतं? आकाशात काय दिसतं? असं आहे का? वरील गोष्टींकडं म्हणजे त्याचं उत्तर देखील आम्ही वाचलेलं आहे की ख्रिस्त जिथं चढून गेला, पित्याच्या उजवीकडं जिथं तो बसलेला आहे, त्यावरील गोष्टी, त्याकडं आम्हाला आमचं मन लावायचं आहे. त्या स्वर्गीय गोष्टींकडं आम्हाला आमचं मन लावायचं आहे. आता काही वेळा आधी मी तुम्हाला एक प्रश्न केला होता की 2026 करिता तुमचं काय प्लॅनिंग आहे? तुम्ही विचारही केला तुमच्या मनामध्ये की या 2026 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे. प्रियांनो, ज्या काही योजना तुम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्या वरील गोष्टींसाठी आहेत की त्या पृथ्वीवरील गोष्टींसाठी आहेत? 2026 करिता जे आमचं प्लॅनिंग आहे, ज्या काही आमच्या योजना आहेत, त्या कोणत्या गोष्टींसाठी आहे? पृथ्वीवरील गोष्टींसाठी आहेत की वरील स्वर्गीय गोष्टींसाठी आहे? ख्रिस्ती जीवन काय आहे? हे वरील गोष्टींकडे मन लावणार आहे, पृथ्वीवरील गोष्टींकडे नाही. आम्ही ज्यावेळेस 2026 करिता प्लॅनिंग केलं त्यावेळेस त्यामध्ये किती गोष्टी या स्वर्गीय होत्या किंवा वरील ते आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त करून घेण्याकरिता होत्या, किंवा आमचं सर्व प्लॅनिंग, आमच्या सर्व योजना प्रियांनो केवळ आणि केवळ या पृथ्वीभोवती मर्यादित आहे. मग आमचं शिक्षण असेल, आमचं करिअर असेल, आमचा जॉब असेल, आम्हाला ना आणखीन काहीतरी मिळवायचं आहे, प्राप्त करून घ्यायचं आहे, इथपर्यंतच त्या मर्यादित आहेत काय? ख्रिस्ती जीवन काय आहे? ख्रिस्ती जीवन पृथ्वीवरील गोष्टींकडे मन लावणारं जीवन नाही. मग कदाचित तुमच्या मनात प्रश्न येईल, मग पाळक साहेब, आम्ही या पृथ्वीवरील गोष्टींबद्दल प्लॅनिंग करायचंच नाही का? नियोजन करायचंच नाही का? आम्ही शिक्षणाला घेऊन नियोजन करायचंच नाही का? आम्ही आमच्या करिअर संबंधाने, आमच्या जॉब संबंधाने आम्ही प्लॅनिंग करायच्याच नाहीत काय? करायच्या आहेत, परंतु कशा करायच्या आहेत? जे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, पहिल्याने त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. पुष्कळदा ख्रिस्ती जीवन जगत असताना ना आमचा हा क्रम चुकतो. आमचा क्रम कसा चुकतो माहितीये? आम्ही पहिल्याने या पृथ्वीवरील गोष्टींचं प्लॅनिंग करतो आणि मग त्यानंतर स्वर्गीय गोष्टी आमच्या समोर येतात. प्रियांनो, हा क्रम आम्हाला बदलणे हे फार महत्वाचं आहे. 2025 मध्ये आमच्या विचारांचा, आमच्या योजना करण्याचा क्रम काय होता ती आता जुनी गोष्ट होऊन गेली. 2025 संपून गेलं. 2026 मध्ये आम्ही काय करणार आहोत? आम्ही ज्यावेळेस विचार करतो, आम्ही ज्यावेळेस योजना करतो, त्यावेळेला तो क्रम कसा असणार आहे हे ठरवणं फार महत्वाचं आहे. प्रियांनो, जर आम्ही हा क्रम जर चुकवतो ना तर माहितीये काय होतं?
हा क्रम ज्यावेळेस आमचा चुकतो ना, त्यावेळेला आम्ही ना शारीरिक दृष्टीने, भावनिक दृष्टीने, मानसिक दृष्टीने आमची पुष्कळ ओढाताण होते. कारण मग त्या ठिकाणी आम्ही आमच्या शक्तीने, आमच्या बुद्धीनेच आम्ही त्या ठिकाणी धावपळ करत असतो, प्रयत्न करत असतो. परंतु जर योग्य क्रम जर त्या ठिकाणी असला ना, तर परमेश्वराचं वचन सांगतं की याही सर्व गोष्टी त्या ठिकाणी दिल्या जातील. मग ज्यावेळेस आमचा क्रम बरोबर असतो ना, क्रम बरोबर असला की मग त्या ठिकाणी आम्ही केवळ आमच्या बुद्धीने, केवळ आमच्या शक्तीने त्या ठिकाणी प्रयत्न करत नसतो, तर आम्ही परमेश्वराच्या सहाय्याने पुढे जात असतो. आणि आम्हाला 2026 मध्ये परमेश्वराच्या सहाय्याने पुढे जायचं आहे. जर परमेश्वराच्या सहाय्याने पुढे जायचं आहे, तर प्रियांनो, तो क्रम जर चुकलेला असेल तर तो नीट करून घ्या. तो नीट करणं आमच्यासाठी फार महत्वाचं आहे, फार आशीर्वादाचं आहे. पहिल्याने त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी आम्हाला झटायचं आहे. प्रियांनो, ख्रिस्ती जीवन हे वरील गोष्टींकडं, त्या स्वर्गीय गोष्टींकडं मन लावणारं अशा प्रकारचं हे जीवन आहे. कारण काय आहे माहितीये? कारण आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुमची आणि माझी असलेली ओळख आणि आमची स्थिती, तुम्हाला आठवत असेल, मागच्या रविवारचा संदेश कोणाला आठवतो का? आठवतो कोणाला मागच्या रविवारचा संदेश? प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी या जगात आला? प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला नवीन ओळख देण्यासाठी या जगामध्ये आला. देवाची मुलं आम्ही आहोत आणि ख्रिस्ती आम्ही आहोत. हे ख्रिस्ती जीवन काय आहे? हे ख्रिस्ती जीवन त्या स्वर्गीय गोष्टींकडं मन लावणारं अशा प्रकारचं आहे. हा जो संपूर्ण संदर्भ आहे ना, हा संपूर्ण शास्त्र भाग जो आहे ना, कोणत्या हेडिंग खाली आहे माहितीये? ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होण्याचे परिणाम. हे टायटल, हे हेडिंग या वचनांना दिलेलं आहे. ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होण्याचे परिणाम. तुम्ही आणि मी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्यावेळेला आम्ही आमच्या जुन्या मनुष्याला किंवा आमचा जो जुना स्वभाव होता, या पृथ्वीवरील जे आमचं सर्वस्व होतं, आम्ही या पृथ्वीवरील गोष्टींसाठी जे आम्ही जीवन जगत होतो, प्रियांनो, ते संपलेलं आहे. आम्ही ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित झालेलो आहोत. एक नवीन दृष्टी, एक नवीन उद्देश, एक नवीनपण आमच्या जीवनामध्ये आहे की जे आमचा उद्देश देखील त्या ठिकाणी बदलतं. आणि आता आम्ही पृथ्वीवरील गोष्टींसाठी झटणारे नसून त्या स्वर्गीय गोष्टींसाठी झटणारे आम्ही आहोत. पृथ्वीवरील गोष्टींकडे मन लावू नका. प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आम्हाला काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त काय शिकवतो आम्हाला? कुठं संपत्ती साठवा? कुठं संपत्ती साठवायला सांगितलेली आहे? पृथ्वीवर सांगितलेली आहे का? आमची संपत्ती कुठं साठत आहे? प्रियांनो, हे फार महत्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची ही शिकवण आम्हाला आहे की तुमच्याकरिता, तुम्ही स्वतः करिता त्या स्वर्गामध्ये संपत्ती साठवा. त्या वरील गोष्टींकडं तुम्ही आपलं मन लावा. कारण प्रभू म्हणतो, ज्या ठिकाणी तुमचे धन आहे त्या ठिकाणी तुमचे, जेव्हा देवाचं वचन आम्हाला सांगतं की वरील गोष्टींकडे मन लावा, त्याचं हे फार मोठं कारण आहे. जर आमचं मन या पृथ्वीवरील गोष्टींमध्ये अडकलेलं आहे, जर प्रियांनो आम्ही या जगातल्या नाशवंत गोष्टींमध्ये अडकलेला आहोत ना, तर मग आम्हाला त्या स्वर्गीय गोष्टींकडं आमचं मन लागणार नाही. जर या भूतलावरील गोष्टींसाठीच आमचं संपूर्ण जीवन जर आम्ही वाहून दिलेलं आहे, तर मग प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? स्वर्गात धनवंताचा प्रवेश होणं कसं आहे? फार सोपं आहे ना. या जगामध्ये संपत्तीच्या द्वारे कदाचित सोयीचं जीवन, सुखकर जीवन आम्हाला जगता येईल,
परंतु जेव्हा स्वर्गीय जीवनाची वेळ येते प्रियांनो, तेच धन, तीच संपत्ती किंवा पृथ्वीवरील गोष्टींमध्ये आमचं अडकलेलं मन आमच्यासाठी सर्वात मोठ्या अडखळणाचं कारण त्या ठिकाणी ते बनतं. आणि म्हणून प्रियांनो, ही परमेश्वराची इच्छा आमच्यासाठी आहे की 2026 मध्ये आम्ही वाटचाल करत असताना आमचा जो क्रम आहे तो आम्ही तपासावा आणि पहिल्याने त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी आम्ही झटावं. जेव्हा परमेश्वर देव आम्हाला समृद्ध करतो ना, तेव्हा ती समृद्धी आमच्यासाठी कशी आहे, ती आमच्यासाठी अडखळत किंवा अडचणीची होत नाही. काल आम्ही साक्ष ऐकत असताना आम्ही ऐकलं की देव आम्हाला विपुल जीवन देतो, ओतप्रोत जीवन देतो, समृद्ध करतो. संपत्तीने असेल, बलाने असेल, सन्मानाने असेल, देव आम्हाला या भूतलावरती या गोष्टींमध्ये समृद्ध करतो. परंतु जेव्हा ही समृद्धी, ही संपत्ती आम्हाला परमेश्वराकडून आशीर्वाद रूपाने प्राप्त होते ना, ती आमच्या पुरती मर्यादित राहत नाही. आमचं मन त्यामध्ये गुंतलेलं राहत नाही, तर त्यामधून आम्ही देवाच्या राज्याकरिता अधिक प्रमाणात तिचा उपयोग करणारे होतो. प्रियांनो, देवापासून मिळणारी समृद्धी, देवापासून मिळणारी संपत्ती, देवापासून मिळणारा आशीर्वाद हा आमच्याकरिता अडखळणा दाखल होत नाही. जर असं असतं ना, तर मला असं वाटतं की सर्व विश्वासणारे कसे असते, एकदमच आर्थिक दृष्टीने अशक्त. कारण जर संपत्ती आहे तर मग स्वर्गाच्या राज्यात जाणं कठीण आहे. देवाने हा आशीर्वादच दिला नसता ना, देवाने ते ज्ञान, ती बुद्धी, ती शक्तीच आम्हाला दिली नसते, पण देवाने ती आम्हाला दिलेली आहे. देवाची देखील इच्छा आहे की या पृथ्वीवर आम्ही समृद्ध जीवन जगावं. परंतु प्रियांनो, त्याचा क्रम मात्र आम्ही तपासणं फार गरजेचं आहे. आज जर तुम्ही आणि मी या भूतलावरती समृद्ध आहोत तर काय करा, त्या समृद्धीमधून, त्या विपुलतेमधून इतरांच्या गरजा भागवा, इतरांच्या गरजा भागवा. केवळ त्यामध्ये आपलं मन अटकवून ना त्यामध्ये ते ठेवू नका. ज्यावेळेस ख्रिस्त जीवनामध्ये येतो ना, त्यावेळेला ही गोष्ट घडते. प्रियांनो, आम्ही अभ्यास केलेला आहे की जक्कयाने स्वतःला रिकामं करून टाकला, स्वतःला रिकामं करून टाकला. ज्यावेळेस ख्रिस्ताचा आशीर्वाद, ज्यावेळेस ख्रिस्ताची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये येते ना प्रियांनो, मनुष्याचं मन जे आहे ना, हे या पृथ्वीवरील संपत्तीमध्ये किंवा या पृथ्वीवरील गोष्टींमध्ये अडकून राहत नाही. ते अडकून राहत नाही, तर ते त्या वरील गोष्टींकडे लागतं, ते त्या स्वर्गीय घटकेकडे लागतं. मला असं वाटतं की ज्या घटकेला जक्कय जगाच्या दृष्टीने रिकामा झाला, त्याच घटकेला तो स्वर्गामध्ये सर्वात जास्त श्रीमंत झाला असेल. जेव्हा तुम्ही स्वतःला ख्रिस्ताकरिता या जगामध्ये रिकामं करता, रिक्त करता, प्रियांनो, तो तुम्हाला अधिक भरतो, तो तुम्हाला अधिक भरतो, तो तुम्हाला अधिक भरतो. हे परमेश्वराचं काम आहे. प्रियांनो, परमेश्वर देवबाप जेव्हा आम्हाला या भूतलावरती आशीर्वादित करतो ना, ते संपत नाही. काल एक सकाळच्या वेळेला काल अचानक एक सिस्टर येऊन मला भेटल्यात. आपल्या मंडळीतल्या नाहीत, परंतु फार उत्साही आहेत. त्या अधूनमधून येऊन भेटत राहतात. त्यांचे अनुभव, त्यांचे साक्ष ते सांगत राहतात. देवबापाने त्यांना समृद्ध केलेलं आहे. आणि त्या सांगत होत्या, बाळक साहेब, मी जस्ट असं झोपलेली होती रात्री आणि मला अचानक माझ्या एका नातेवाईकाची आठवण झाली. मी खडबडून उठले, माझं मन अस्वस्थ, माझं अंतःकरण अस्वस्थ होऊ लागलं आणि मी विचार करू लागले की आठवण येताच असं का होतंय. आणि परमेश्वर देव मला सांगत होता की जा, तुझ्या त्या व्यक्तीला तुझी गरज आहे. मला समजत नव्हतं की मी काय करायचं आहे, पण ती जी अस्वस्थता होती ना, त्यामुळं मी उठले. अकोल्यावरून हैदराबाद या ठिकाणी मी गेले. त्या ठिकाणी जाऊन
ज्यावेळेस मी त्या माझ्या प्रिय व्यक्तीची परिस्थिती पाहिली, अतिशय हलाखीची झाली होती. इव्हन त्यांच्या घरामध्ये म्हणे काही अन्न देखील नव्हतं खायला. ज्यावेळेस मी त्या ठिकाणी जाऊन ते सर्व पाहिलं, माझं मन त्या ठिकाणी कळवळून आलं की मी तर या जगामध्ये, माझ्याकडे तर देवाने इतकं दिलेलं आहे की ते संपत नाहीये. मला तर देवबापाने खूप दिलेलं आहे, परंतु माझ्याच रक्ताची व्यक्ती आज अशा अवस्थेमध्ये आहे. माझं मन त्या ठिकाणी कळवळून आलं आणि मला माझ्या त्या व्यक्तीसाठी जे काही करता येईल ते मी त्या ठिकाणी केलं. त्या व्यक्तीची साक्ष आहे की मी जेवढं अधिक करते ना, देव मला तेवढं अधिक भरतो. मी जेवढं अधिक करते, देव मला तेवढं अधिक भरतो. प्रियांनो, हे देवाचं काम आहे. या भूतलावर जर देवाने तुम्हाला समृद्ध केलेलं आहे, तर आपल्या लोकांची काळजी घ्या, त्यांची विचारपूस करा. त्यांच्याकरिता तुम्हाला काय करता येईल ते तुम्ही करा. तुमचे रक्ताचे लोक असतील, आपण सर्वजण या ठिकाणी एकाच रक्ताचे लोक आहोत. बरं, आपण सर्वजण या ठिकाणी एकाच रक्ताचे लोक आहोत. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? आपण सर्वजण या ठिकाणी एकाच रक्ताचे लोक आहोत, कारण एकाच्याच रक्ताने आपण सर्वजण शुद्ध होतो आणि एकच आत्मा आपल्या प्रत्येकाच्या ठाई आहे. आणि म्हणून प्रियांनो, एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांची विचारपूस त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे. ख्रिस्ती जीवन काय आहे? ख्रिस्ती जीवन हे वरील गोष्टींकडं मन लावणारं आहे. वरील गोष्टींमध्ये, त्या स्वर्गीय गोष्टींमध्ये समृद्ध होण्याचं जीवन म्हणजे ख्रिस्ती जीवन आहे. ख्रिस्ती जीवन जगत असताना प्रियांनो, काही गोष्टी आम्हाला प्रामुख्याने कराव्या लागतात. मला माहित नाही 2025 पर्यंत आम्ही त्या केल्यात किंवा नाही केल्यात, परंतु 2026 मध्ये आम्हाला त्या कराव्या लागतील. काय सांगतं परमेश्वराचं वचन? कोणत्या गोष्टी आम्हाला मारून टाकण्यासाठी आणि दूर करून टाकण्यासाठी सांगितलेले आहेत? तर असं म्हटलेलं आहे, पृथ्वीवरील तुमचे अवयव काय करा? मारून टाका. काय आहेत तुमचे पृथ्वीवरील अवयव? जार कर्म, अमंगळपणा, काम वासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावी. काय करा? या गोष्टी मारून टाका. ख्रिस्ती जीवन काय आहे? ख्रिस्ती जीवन या गोष्टींसह जगण्याचं जीवन नाही. ख्रिस्ती जीवन काय आहे? तर जार कर्म, अमंगळपणा, काम वासना, कुवासना व लोभ यांना मूर्तीपूजा म्हणावं. आणि मूर्तीपूजा जी आहे, देवाच्या दृष्टीने सर्वात मोठं पाप आहे. देवाचं वचन सांगतं की ते मारून टाका. 2025 पर्यंत आम्ही काय केलं ते आम्हाला माहित आहे. 2026 मध्ये आज पुन्हा एक संधी परमेश्वर देव आम्हास देतो आणि आम्ही काय करायचं आहे हा निर्णय आम्हाला घ्यायचा आहे. जसं ख्रिस्ती जीवन वरील गोष्टींकडे मन लावण्याचं जीवन आहे ना प्रियांनो, तसंच ख्रिस्ती जीवन ही जी पृथ्वीवरील आमची अवयव आहेत, जी आमच्या शरीराशी संबंधित आहेत, या शरीराच्या या सर्व वाईट गोष्टी, कारण या शरीराच्या द्वारे जार कर्म, या शरीराच्या द्वारे अमंगळपणा, या शरीराच्या द्वारे काम वासना, या शरीराच्या द्वारे कुवासना, या शरीराच्या द्वारे लोभ धरणे हे पुष्कळदा मनुष्य करतो. ते ख्रिस्ती जीवन नाही. 2026 मध्ये वाटचाल करण्यापूर्वी आम्ही खात्री करून घेत आहोत आमच्या जीवनामध्ये काही आहे काय, आम्हाला काय करायचं आहे. या गोष्टी मारून टाकायच्या आहेत. काय होतं या गोष्टींमुळं? पाऊल त्या ठिकाणी फार स्पष्ट म्हणतो की यामुळं देवाचा कोप होतो, देवाचा क्रोध तुमच्यावरती येतो. प्रियांनो, ह्याच तर त्या गोष्टी आहेत ना की ज्यामुळं प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये यावं लागलं. याच तर त्या गोष्टी आहेत ज्या पापामध्ये मनुष्य गुरफटून गेलेला होता. याच तर त्या गोष्टी आहेत ज्या
ज्यामुळं मनुष्यावरती देवाचा न्याय आलेला होता, याच त्या गोष्टी आहेत प्रियांनो. ख्रिस्ती जीवन या गोष्टींना दूर करणारा आहे, मारून टाकणारा आहे. दूर करा देखील तो म्हणतो. काय दूर करा? क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा, शिवीगाळ आणि लबाडी. दोन 2025 मध्ये आम्ही काय केलं हे आम्हाला माहित आहे. 2026 मध्ये आम्ही काय करणार आहोत हे आम्हाला ठरवायचं आहे. ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्हाला क्रोध आमच्यापासून दूर करायचा आहे, संताप, दुष्टपणा, निंदा, शिवीगाळ, लबाडी. मला नाही वाटत की या प्रत्येकाला एक्सप्लेन करण्याची गरज आहे, प्रत्येकाचं स्पष्टीकरण करण्याची गरज आहे. या सर्व गोष्टी आम्हाला कळतात, समजतात. जर या गोष्टी स्पष्ट करू लागलोत आपण तर पुष्कळ वेळ होईल. परंतु प्रियांनो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राग, क्रोध, संताप, आपल्या मुखाचा ताबा सोडून देणे, मुखाने शिवीगाळ करणे, छोट्या छोट्या गोष्टींसाठी लबाडी करणे, प्रियांनो, हे ख्रिस्ती जीवन नाही. जर या छोट्या छोट्या गोष्टींकडं आम्ही दुर्लक्ष केलं तर ख्रिस्ती जीवनाचा प्रवास हा मोठ्या अडचणीचा, मोठ्या संकटाचा होईल. आणि आम्हाला कळणार पण नाही की का आमच्या जीवनामध्ये आज आम्ही दुःख भोगत आहोत, का आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्रास होत आहे, का आम्ही संघर्ष करत आहोत, का देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर देत नाहीये, का परमेश्वराची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये आम्हाला जाणीव होत नाही. कारण आम्ही ख्रिस्ती जीवन जगत असताना या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहोत. समजून घेणं फार गरजेचं आहे, है ना? गाडी चालत असताना एकदम गाडीची फायरिंग बदलली, आवाज बदलला, का बदलला हे ताबडतोब समजून ते दुरुस्त करणं हे फार गरजेचं आहे. समजत आहे, कळत आहे, परंतु जर दुर्लक्ष केलं तर एक फार मोठा बिघाड आणि एक फार मोठा पॉज, एक फार मोठा स्टॉप जीवनामध्ये येतो. आणि मग त्या वेळेला वेळेचा जो उपयोग व्हायला पाहिजे, त्या वेळेमध्ये जेवढा प्रवास आम्ही करून जायला पाहिजे तो होत नाही. तो आमचा लॉस असतो, ते आमचं नुकसान असतं की जे आम्हाला कळत देखील नाही. आणि म्हणून प्रियांनो, या छोट्या छोट्या लबाडी करणे, काय मोठा गोष्ट त्याच्यामध्ये, छोटी छोटी गोष्ट लबाडी करणे है ना? काही आम्ही त्याच्यासोबत इतकं ऍडजस्ट झालेलं आहोत ना, एवढं त्याबरोबर आम्ही समरूप झालेलं आहोत ना, आम्हाला काहीच नाही वाटत, आम्ही सहज बोलून जातो. परंतु प्रियांनो, ही छोटीशी चूक देखील आमच्या जीवनामध्ये फार मोठी अडचण निर्माण करू शकते. आम्ही नवा मनुष्य धारण केलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं पहिले की जुन्या मनुष्याचा त्याग करून आम्ही नवा मनुष्य धारण केलेला आहे. हा नवा मनुष्य कसा आहे तर या ठिकाणी देवबापाचं वचन आम्हाला सांगतं, आणि जो नवा मनुष्य, वचन 10 मध्ये, आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाने पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे. जुना मनुष्य हा ज्ञान मिळवण्यासाठी देवासमान होण्याच्या प्रयत्नात पापात पडला, देवापासून दूर झाला. ज्ञान मिळवलं होतं ना, कशाचं ज्ञान मिळवलं होतं? बऱ्या वाईटाचं ज्ञान मिळवण्याकरिता देवाची आज्ञा मोडली, ज्ञानी होण्याकरिता देवाची आज्ञा मोडली. त्याचा परिणाम आम्हाला माहित आहे. परंतु आता एक नवा मनुष्य है ना, जो कसा आहे, देवाच्या प्रतिरूपामध्ये पूर्ण ज्ञानाने भरलेला, त्याला आम्ही धारण केलेला आहे. आणि आम्हाला प्रियांनो, ज्या अर्थी आम्ही त्याला धारण केलेलं आहे, आम्हाला या सर्व गोष्टी ज्यामध्ये जार कर्म आहे, अमंगळपणा आहे, काम वासना आहे, कुवासना आहे, लोभ आहे, या आम्हाला
मारून टाकायच्या आहेत. या मूर्तीपूजा आहे. क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा, शिवीगाळ, लबाडी आम्हाला आमच्यापासून दूर करायची आहे. आणि काही गोष्टी आम्हाला ख्रिस्ती जीवन जगत असताना आवर्जून करायच्या आहेत. त्या करायच्याच आहेत. त्या देखील आम्ही वाचलेल्या आहेत. पूर्ण आपण वाचणार नाही, परंतु तुमच्या समोर त्या गोष्टी मी ठेवत आहे. ख्रिस्ती जीवन जगत असताना या 2026 मध्ये या गोष्टी आवर्जून करा, धारण करा. काय धारण करा? करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता आणि सहनशीलता ही धारण करायची आहे. मी बाहेरचं काही सांगत आहे का? आपण सुरुवातीला ही वचने वाचलीत आणि त्यातूनच मी तुम्हाला सांगत आहे. करुणायुक्त हृदय, करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता आणि सहनशीलता आम्हाला धारण करायची आहे. एकमेकांचे सहन करा, एकमेकांचे सहन करा. का बरं? मी का सहन करू? मी का सहन करू? येतो ना मनात विचार, मी का सहन करू? असं नाही तर मग फिरून येतो, मग प्रत्येक वेळेस मी सहन करायचं का? या सगळ्या गोष्टी काय असतात? सहन करायचं आहे. का माहितीये? कारण देव आमचं सहन करतो. तो आमचं सहन करतो ना. विचार करा, जर देवाने एक दिवस जर असा ठरवला की या दिवसामध्ये जर हा चुकला तर मी सहन करणार नाही, काय होईल? उच्चाहणन होईल. देवाचा तडाखा फार भयंकर आहे प्रियांनो. जर देवाने म्हटलं ना मी सहन करणार नाही, तर मनुष्य एक दिवसही त्याचा या भूतलावरती पूर्ण होणे फार कठीण आहे प्रियांनो. आणि म्हणून जर देव आमचं सहन करतो, म्हणून तो आम्हाला सांगतो की तुम्हीही एकमेकांचं सहन करा. आणि जर कोणाचे आपसात काही गराणे असतील तर ते आपसात क्षमा करा. 2025 मध्ये जर काही झालं असेल कुटुंबामध्ये, मित्रांमध्ये है ना, आपसामध्ये कोणाचं काही जर झालं असेल तर ते आपसात क्षमा करून टाका, कारण त्याने आपल्याला क्षमा केलेली आहे. या गोष्टी आम्हाला आवर्जून करायच्या आहेत या 2026 मध्ये. आणि या सर्वांवर असं म्हटलेलं आहे की पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती या सर्वांवरती धारण करा. आणि संपवत असताना एक शेवटचं वचन मी तुमच्यासाठी वाचत आहे, जे आम्हाला असं सांगतं. वचन 17, आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा, आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. प्रियांनो, ख्रिस्ती जीवन हे आहे वरील गोष्टींकडे मन लावणारं, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी स्वतःपासून दूर करून टाकणाऱ्या, आणि देवाला ज्या गोष्टी आवडतात त्या आवर्जून करणे. हे आहे ख्रिस्ती जीवन. हा प्रवास आम्हाला 2026 मध्ये करायचा आहे. मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाची आता खात्री झाली असेल की 2026 मध्ये आम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. जर देवाचं वचन आम्ही ऐकलेलं आहे, आम्हाला ते समजलेलं आहे, जर ते आम्ही आमच्या आचरणामध्ये आणणार आहोत, तर प्रियांनो ही खात्री तुमच्यासाठी आहे की 2026 मधला आमचा प्रवास हा मोठ्या आनंदाचा असेल, मोठ्या सुखाचा असेल. प्रवासात जर काही अडचणी आल्यात तर त्याची सर्व जबाबदारी ही परमेश्वराची आहे. आजार आलेत, जबाबदारी परमेश्वराची आहे. चढ उतार आलेत, त्याची जबाबदारी परमेश्वराची आहे, कारण तुम्ही त्याच्या करिता आपलं जीवन जगत आहात. घाबरून जाण्याची गरज नाही. गाडी ब्रेकरवरून थोडीशी जोरात गेली म्हणून ओरडण्याची गरज नाही. परमेश्वर आहे त्या ठिकाणी, ही त्याची जबाबदारी आहे. तो सांभाळणारा आहे,
तुमची आणि माझी जबाबदारी ही आहे की जे आज देवाचं वचन आम्ही ऐकलेलं आहे, ख्रिस्ती जीवन काय आहे म्हणून आम्ही समजून घेतलेलं आहे, त्याप्रमाणे या वर्षामध्ये आम्हाला वाटचाल करायची आहे. देवबाप तुम्हा सर्वांना याद्वारे आशीर्वादित करूया. आपले डोळे बंद करूया आणि परमेश्वराचं सहाय्य आपण मागूया. परमेश्वर देव जो आम्हासोबत बोलणारा आहे, प्रियांनो, तो आज आमच्या सोबत काय बोलत आहे? कलसेकरास पत्र मी पुष्कळदा वाचलं. हा 3रा अध्याय मी पुष्कळदा वाचला. पृथ्वीवरील जे अवयव माझे आहेत मला माहित आहेत. मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे मला माहित आहे. परंतु प्रियांनो, आज जेव्हा परमेश्वर देव आम्हाला पुन्हा एकदा या गोष्टी आठवण करून देतो, त्या आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. त्या आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. 2026 करिता आज आम्हाला निर्णय घेता येईल. आम्ही केलेल्या योजना ज्या आहेत, जर या केवळ पृथ्वीपुरती मर्यादित असतील तर पुनरुपी विचार करा. पुनरुपी विचार करा. क्रम बदला. पहिल्याने त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. जर आम्ही व्यसनात आहोत, जर आम्ही पापात आहोत, तर प्रियांनो, ते आमच्यापासून दूर करा. ते आपल्यापासून दूर करा. त्या गोष्टी, या सर्व शरीराच्या द्वारे घडणारी ती पाप मारून टाका. आणि प्रियांनो, एकमेकांवरती प्रीती करीत, सहन करीत एकमेकांसाठी उभे राहा. पवित्र देव बापा, आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, 2025 मध्ये आम्ही पुष्कळ चुकलो. पुष्कळदा देहाच्या अधीन होऊन आम्ही आत्म्याला खिन्न केलं. पवित्र देव बापा, तू आम्हा सर्वांची क्षमा कर. आणि आज जेव्हा 2026 मध्ये तू नव्याने आम्हास हे उत्तेजन देत आहे, पुन्हा एकदा पवित्र देव बापा, आमचं ख्रिस्ती जीवन हे कसं असायला पाहिजे याची आठवण करून देत आहेस, त्याप्रमाणे जीवन जगण्याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. त्याप्रमाणे जीवन जगण्याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, आज माझी प्रार्थना आहे, या तुझ्या लेकरांना आज मोठी खात्री दे. या 2026 करिता पवित्र देव बापा शाश्वती दे, खात्री दे की तू त्यांच्या सोबत असणार आहे. या 2026 करिता जर कोणी भयभीत आहे, निराश आहे, दुःखी आहे, पवित्र देव बापा खात्री दे. पवित्र देव बापा तुझं सहाय्य तू पुरव. परमेश्वर देव बापा, आम्ही आमच्या जीवनाचा, या ख्रिस्ती जीवनाचा प्रवास करत असताना पवित्र देव बापा तुझ्या उपस्थितीमध्ये हा प्रवास तू आशीर्वादाचा कर. मी प्रत्येकाला तुझ्या हातांमध्ये सोपवीन. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. या सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत, तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. हे राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. जो प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी मध्यस्थी करतो आणि म्हणतो की यंदाचंही वर्ष राहू द्या, त्याचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा,
देई बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.